असं आणि असं नगरपालिकाने उद्धट शब्द माझ्याशी बोललात, चांगल्यापणात बोललेच नाही. जे कोण साहेब होते ते उद्धट बोलले, जा तुम्ही असं तसं. मी त्यांना बोलते नुसते स्थानिक ते माझ्याशी अशा गर्विष्ठपणाने मोठ्या आवाजात जास्त बोललात. बाकीच्या लोकांसोबत त्यांचं बाकीच्या उमेदवारांसोबत त्यांच्याशी एकदम व्यवस्थित बोलले, सावकाश आवाजात बोलले, तरी मी त्यांच्याशी सावकाश दादा असं दादा एकदा मला चान्स द्या, मी तुमच्या पाया पडते. पण त्यांनी माझी रिक्वेस्ट पण ऍक्सेप्ट नाही केली. ताई मला फक्त जनतेचा सपोर्ट पाहिजे माझा. आणि नगरपालिकेत जेव्हा एंट्री केली तेव्हा पण लोक माझ्याकडे बोलत होते की तू कशाला भरते, तुझ्याकडे पैसे आहेत का, तुझी लायकी आहे का, काय अवकात आहे का. पण मी लक्षच कोणाकडे दिलेलं नाहीये. कोणी उमेदवार होते की दुसरे कोणी होते? आता आपण त्यांना काही लोकांना ओळखत सुद्धा नाहीये. आज रस्त्यात पण दिला गेला, रस्त्यात पण अडवली गेली. त्यांना तू कशाला उभी राहिले, काय तुझं याच्यावर पॉलिटिशियन मध्ये आहे, कशाबद्दल विनंती करतायत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या बाजूने दुसरे जे जण उमेदवार येत आहेत त्यांच्याशी चांगली वागणूक केली जाते, मात्र त्यांना पुन्हा एकदा कुठेतरी इथे वाढीत टाकले जाते. कुणास ठाऊक काय होईल, पण परमेश्वर सगळं बघतोय. नक्कीच यांना न्याय जो आहे तो मिळाला पाहिजे एवढीच मागणी येते. काय बोलणार? आम्हाला वोटिंग करायचा, ट्रान्सजेंडर लोकांना अधिकार आहे, तो उभा राहायचा पण अधिकार आहे. भेदभाव नका करू आमच्याशी. जाऊ दे, ही चान्स गेली तर असं काही नाही, पण आज माझ्याशी असा भेदभाव केला दुसऱ्याशी करू नका. मी सोशल मीडिया समोर बोलते, मी तर समोरच्याला माफ करेन, पण आमचा परमेश्वर त्यांना कधीच नाही माफ करू शकत जो माझ्याशी भेदभाव केलाय. मी परमेश्वरला एकच सांगितलं, दुश्मनाला पण चांगला ठेव.